सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ध्यानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचनं सर्वहि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. कृष्णधाम यात्रेमध्ये प्रवास आपला सुरू आहे आणि त्या प्रवासामध्ये कृष्णधामामध्ये आपण उज्जैनी नगरीमध्ये त्या ठिकाणी थांबलेलो आहोत. आणि उज्जैनी नगरीमध्ये तिथे महाकाल आहेत आणि महाकाल असताना संदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने 12 वर्ष त्या ठिकाणी शिक्षण घेतलं. आणि ते 12 वर्ष शिक्षण घेतलेलं असताना त्या ठिकाणी नक्की काय शिक्षा प्राप्त झाली आणि श्रीकृष्ण परमात्मा आपण कसे समजावून घेतले याच्यावरती समालोचन आपलं चालू आहे. आज तो दिवस आला की ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी उज्जैन नगरी सोडली आणि उज्जैन नगरी सोडून ते आता पुन्हा मथुरेमध्ये येणार आहेत. कारण त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांकडे येण्याकरता मथुरा होती. का तर मथुरेमध्ये कंसाचा वध त्यांनी केलेला होता. आणि आपल्याला सगळ्यांना लक्षात आहे की त्या ठिकाणी त्यांनी मग संदीपनी ऋषींना आवाहन केलं आणि संदीपनी ऋषींना बोलवायला सांगितलं आणि सांगितलं की आता मला गुरु दीक्षेकरता, मला शिक्षणाकरता गुरूंच्या घरी पाठवा, मला गुरुगृही पाठवा. आणि मग त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे संदीपनी ऋषींबरोबर उज्जैनला गेलेले होते. 12 वर्ष शिक्षण पूर्ण केलं. गुरूंची जी गुरुदक्षिणा आहे ती गुरूंची गुरुदक्षिणा त्यांना दिली आणि भगवानांनी गुरुची गुरुदक्षिणा देऊन झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी आशीर्वाद स्वरूप संदीपनी ऋषींचा पूर्णपणे आशीर्वाद प्राप्त करून घेतला. त्यांच्या जीवनामध्ये आनंदी आनंद निर्माण केला. आणि त्याबरोबर दुसरी एक महत्त्वाची घटना त्या ठिकाणी घडली ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांबरोबर जी काही बाकीची मुलं शिकत होती त्या शिकणाऱ्या मुलांचा देखील, त्या संपूर्ण आपल्या मित्रांचा देखील त्या ठिकाणी निरोप घेतला. आवर्जून या ठिकाणी उज्जैनमधनं ज्यावेळेला ते मथुरेकडे निघाले त्यावेळेला सुदामाला त्यांनी कडकडून भेटी मारली. आणि आपल्या प्रश्नमंजुषेमध्ये देखील हा प्रश्न होता की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे उज्जैन नगरीमध्ये म्हणजे शिक्षण घेत असताना संदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये कोण मित्र होते. आणि मग त्या ठिकाणी मित्र असताना त्यांचे सुदामा मित्र होते. आणि सुदामा देखील त्याच वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्यावेळेला शिक्षण घेत होते त्यावेळेला सुदामाने देखील शिक्षण घेतलेलं होतं. आणि मग ज्यावेळेला आपल्याबरोबर शिक्षण घेतलेल्या, आपल्याबरोबर शिकलेल्या आपल्या वर्गमित्राचा पराक्रम बघून सगळ्यांना आनंद झाला की त्यांनी गुरुदक्षिणेमध्ये गुरूंचा पुत्र त्यांना परत प्राप्त करून दिला, समुद्राकडनं त्याची प्राप्ती करून दिली. आणि त्याच्यामुळे आनंदी आनंद झालेला होता. आणि त्यावेळेला कुठे त्यांना हे कळलं. खरंच परमेश्वराची लीला असते की ज्या वेळेला तो बरोबर असतो त्यावेळेला तो खरंच कळत नाही आणि ज्या वेळेला तो कळतो त्याच्या वेळेला असं असतं की तो आपल्यापासून दूर जाणार असतो. आणि ते सुदामाजींच्या बाबतीत झालं. सुदामांचं भगवान श्रीकृष्ण परमात्मावर नितनितांत प्रेम होतं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा देखील सुदामा खूप आवडत होते. आणि सुदामाचं कुठेही काहीही वाईट होऊ नये, त्याच्या आयुष्यामध्ये सदैव आनंद राहावा ही भगवान श्रीकृष्णांची इच्छा होती. आणि म्हणून ज्यावेळेला उज्जैन नगरीमधनं आता ते मथुरेकडे जाणार आहेत त्यावेळेला त्यांनी सुदामाची वैयक्तिक भेट घेतली. सुदामाने भगवान श्रीकृष्णांना कडकडून मिठी मारली. आणि त्याचा निरोप घेत असताना पूर्णपणे दोघांचेही म्हणजे डोळे आहेत हे पाण्याने भरलेले होते. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना सुद्धा खूप वाईट वाटत होतं. आणि सुदामा तर अक्षरशः रडत होता. आणि रडत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचा हात हातामध्ये घेतलेला होता आणि वारंवार त्यांचे हात जे आहेत ते आपल्या डोळ्याला लावत होता. सुदामाकडे बघून भगवान श्रीकृष्ण परमात्मांना खूप वाईट वाटलं. आणि त्यावेळेला सुदामाने त्यांना विचारलं की आपण बरोबर होतो म्हणून, आणि एवढ्या याच्यामध्ये जर माझ्या हातून काही तुमची चूक झाली असेल, तुमची सेवा करण्यामध्ये किंवा आपल्या मित्रत्वाच्या नात्यामध्ये असताना वेडावाकडा एखादा शब्द गेला असेल तर प्रभू मला माफ करा. आता ज्या वेळेला म्हणजे की ह्या दोघांमध्ये पूर्णपणे म्हणजे की आता भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि ते यांच्यामध्ये आता संबंध राहणार नाही, म्हणजे की बरोबर राहणार नाही आहेत. त्यावेळेला सुदामाजींना हे सुचतं की आपण भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांची माफी मागावी, सांगावं त्यांना की वेडावाकडा काही शब्द गेला असेल तर तो मनात ठेवू नका, मला पूर्णपणे माफ करा आणि आपलं मैत्रीत्व सदैव ठेवा, आपली मैत्री सदा ठेवा, आपल्या मनामध्ये माझ्याबद्दल प्रेम ठेवा आणि सदैव प्रेमानेच तुम्ही माझ्याकडे बघा. जेव्हा केव्हा आपण पुन्हा आयुष्यामध्ये भेटू, एकमेकाच्या समोर येऊ त्यावेळेला आपलं प्रेम जिवंत असलं पाहिजे आणि आपल्या दोघांमधलं जे प्रेम आहे ते कधीही संपायला नको. भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे त्यावेळेला पूर्णपणे म्हणजे की त्यांचे नयन म्हणजे डोळे अश्रूंनी भरलेले होते. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यावेळेला सुदामाला एकच गोष्ट सांगतात की सुदामा एकच गोष्ट लक्षात ठेव, कधीही कुठली गोष्ट एकटा खाऊ नकोस, ती सगळ्यांना वाटून खा.
एवढी एक गोष्ट भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सुदामाजींना सांगितलेली होती. का आता आपल्याला सगळ्यांना ती गोष्ट माहिती आहे की भगवान श्रीकृष्ण परमात्मा, बलराम आणि सुदामा यांना तिघांना लाकडं आणण्याकरता जंगलामध्ये पाठवलेलं होतं की चूल पेटवायला लाकडं पाहिजेत, तर तुम्ही लाकडं गोळा करून आणा. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा, बलराम आणि ज्यावेळेला सुदामा लाकडं घ्यायला गेले त्याच्या वेळेला माहिती होतं की ही सगळी वाढत्या वयाची मुलं आहेत, यांना भूक लागेल म्हणून थोडेसे फुटाणे हे सुदामाबरोबर दिलेले होते की त्यांना दे म्हणून. आणि ह्या याच्यामध्ये सुदामाने स्वार्थभावाने ते स्वतःच्या खिशामध्ये ठेवलेले होते. आणि ज्यावेळेला बलराम खूप लांब लाकडं तोडायला निघून गेले त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणले की किती ऊन आहे आणि मला थोडीशी झोप घ्यावीशी वाटते, तर सुदामाजी तुम्ही मांडी घालून बसा, मी तुमच्या मांडीवरती डोकं ठेवतो आणि शांतपणे थोडासा आराम करतो. मग त्यामुळे भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुदामाजींच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपलेले आहेत. किती सुंदर दृश्य असेल बघा. आणि मैत्रीचा किती मोठा आविष्कार आहे किंवा सुदामाजींचं पुण्य किती मोठं आहे की सुदामाजींच्या मांडीवरती भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपलं डोकं ठेवतात. परब्रह्म की जो ब्रह्म आहे, जो संपूर्ण विश्व चालवतोय आणि तो अतिशय निवांत अवस्थेमध्ये सुदामाजींच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपलाय. आणि त्यावेळेला सुदामाजींना सुद्धा भूक लागलेली आहे आणि आता गुरुमातेने आपल्याबरोबर जे फुटाणे दिले आहेत ते फुटाणे आपण हळूहळू खावे, परंतु ते खात असताना आवाज यायला नको, का तर कृष्ण जागे झाले तर त्यातले थोडे कृष्णाला द्यावे लागतील आणि आपली भूक काही भागणार नाही. या भावनेने ते एक एक फुटाणा काढतायत आणि दाताखाली तो हळूहळू चावून खातायत. आणि ते खात असताना ते त्या दाताची फुटफुट ऐकायला येते. आणि ते फुटफुटलेलं ऐकलेत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मांचा डोळा लागलाय असं ते दाखवत आहेत. वास्तविक पाहता ते जागे आहेत, कारण ते परब्रह्म आहेत. तर परब्रह्म असताना ते निष्काम अवस्थेमध्ये असताना देखील दाखवत असतील तर ते जागृत अवस्थेमध्ये आहेत. चाललेल्या सगळ्या गोष्टींची त्यांना कल्पना आहे आणि त्यांना हेही माहिती आहे की सुदामाला खरंच भूक लागली आहे. आणि कुठेतरी भावना पण आहे की खरंच ते सुदामाने खाल्लं पाहिजे, त्याची भूक आहे ती भागली पाहिजे. पण त्याचबरोबर हा देखील संस्कार आहे की सुदामाने आपल्याला विचारायला पाहिजे. म्हणून ते सुदामाजींना म्हणतात की सुदामाजी, मला स्वप्न पडतंय आणि माझ्या स्वप्नामध्ये असं वाटतंय की कोणीतरी आपल्याला फुटाणे दिलेत आणि ते इतके सुंदर फुटाणे आहेत की ते अगदी चावून खाऊन बरं वाटतंय आणि अशी भूक भागते म्हणून. त्यावेळेला तुम्हाला काय वाटतं? त्यावेळेला सुदामाजी म्हणतात, अहो एवढं जंगल आहे, हे जंगलामध्ये प्रभू कोण तुम्हाला फुटाणे द्यायला येणार आहे आणि कोण आपल्या हातात फुटाणे देणार आहे? आणि फुटाणे दिले तरी ते फुटाणे आपल्याला दोघांना मिळून कितीशी भूक भागवणार आहेत? असेच ते प्रश्न विचारतायत. आणि त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना फुटाणे मग तुम्ही पण थोडे घ्या, अहो खरंच माझ्या खिशामध्ये आहेत आणि बघा मी ते खातोय, मला वाटलं तुम्हाला डोळा लागला असं म्हणून ते सावरू सुद्धा शकत होते. आणि ते सावरून त्यांनी घेतलं असतं आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना विचारलं जरी असतं तरी सुदामाजींचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं असतं. परंतु अशा बदललेल्या अवस्थेमध्ये पूर्णपणे श्राप जे आहेत ते भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना खायला न दिल्यामुळे ते त्यांना लागले. आणि सुदामाजींचं ह्याच्यापुढे काय हाल होणार आहेत ते भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला चांगलं माहिती आहे. त्यांच्या जीवनामध्ये हीच मोठी शोकांतिका होती आणि त्यांचा हाच मोठा प्लस पॉईंट होता की त्यांना भूत भविष्य वर्तमान म्हणजे भूतकाळातल्या गोष्टी या लक्षात होत्या, वर्तमानामध्ये ते जगत होते आणि भविष्यामध्ये काय घडणार हे त्यांना माहिती होतं. भूतकाळातल्या गोष्टींवरती कधी त्यांनी शोक व्यक्त केला नाही आणि त्यांनी भविष्य काळातल्या गोष्टींबद्दल कधी चिंता व्यक्त केली नाही. ते सदैव वर्तमानामध्ये जगले. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट. उज्जैन नगरीमध्ये त्यांचा संदीपनी ऋषींचा आश्रम बघत असताना, त्या विद्या शिकत असताना कुठल्या विद्या भगवान श्रीकृष्ण परमात्मा शिकले त्या सगळ्या त्या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. आजसुद्धा ती भूमी इतकी पवित्र आहे की त्या पवित्र भूमीमध्ये त्या गोष्टीची जाणीव होते आणि त्या भूमीच्या अगदी वेशीवरती आपण आहोत. सुदामा त्यांना सोडायला आलाय आणि अगदी शेवटच्या क्षणामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या प्रेमरूपामध्ये त्या दोस्ती म्हणजे त्या मैत्रीच्या आता काही दिवसांकरता किंवा काही वर्षांकरता भेट होणार नाही आहे. आणि ती भेट होत नसताना ज्यावेळेला परस्पर भेट होणार नाही आहे त्या प्रसंगाच्या वेळी जो सल्ला देत आहेत तो सल्ला हा आहे की सुदामा कधीही कुठली गोष्ट आयुष्यात एकटा खाऊ नकोस. परंतु सुदामाजी होते त्यांच्या प्रारब्धाचे ते भोग होते. ते भोग असल्यामुळे त्यावेळेला सुद्धा त्यांना सुचलं नाही. त्यावेळेला सुद्धा त्यांनी मानस रूपाने कृष्णांना फुटाणे अर्पण केले असते. एक मुठभर फुटाणे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या हातामध्ये ठेवले असते की देवा हे फुटाणे घ्या आणि हे फुटाणे तुम्ही खा, कारण त्यावेळेला मी खरोखरी फुटाणे खात होतो ज्यावेळेला तुम्ही मला स्वप्न सांगितलं. परंतु असा कुठलाही प्रकार सुदामाजींच्या हातून घडला नाही आणि सुदामाजींचं दुर्भाग्य पूर्णपणे चालू झालं. त्या दुर्भाग्यातून ते वाचावं, कुठेतरी त्याचा भोग त्यांच्यापर्यंत म्हणजे की कमी व्हावा, ते दुःख त्यांच्याप्रती कमी व्हावं आणि कधीही त्यांना अन्नाला कमी पडू नये म्हणून जाताना सुद्धा देव त्यांच्यावरती परोपकार करतायत. आणि परोपकार करत असताना त्यांना ते मोठं सूत्र सांगतायत की कधीही कुठलीही गोष्ट एकटा खाऊ नकोस.
आणि कदाचित भगवान श्रीकृष्ण परमात्मा उज्जैन नगरी सोडून जात असताना हे ज्यावेळेला सुदामाजींना सांगतायत, तर कुठेतरी ही शिकवण आम्हाला सुद्धा सांगतायत की आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट कधी एकटे खाऊ नका, कधी खात असताना सगळ्यांना द्यायची आणि सगळ्यांना ती वाटून खायची. का तर प्रत्येक गोष्ट ही प्रसादरूप झाली पाहिजे. ज्यावेळेला आपण एखादी गोष्ट थोडी थोडी तरी सगळ्यांच्या हातावर दिली तरी त्या गोष्टीचा प्रसाद होतो, आणि प्रसाद म्हणून आपण ज्यावेळेला ती गोष्ट ग्रहण करतो त्यावेळेला आपली मनस्थिती त्या उच्च अवस्थेमध्ये जाते की खरोखरी त्या अन्नाचा कुठल्याही प्रकारचा दोष आपल्याला लागत नाही, तर उलट त्या अन्नापासून आपल्या शरीरामध्ये सात्विकता निर्माण होते. ह्याच प्रसंग घेऊन आज आपण साई सच्चरित्रामध्ये जाऊया. साईबाबांच्या जीवनामध्ये असे त्यांचे अनेक भक्त होते की त्यांच्यावरती जीवाश्य आणि कंठस्थ प्रेम करत होते. हे जीवाश्य कंठस्थ प्रेम करत असलेले एक जण तात्याबा होते, आणि एक दिवस असंच बाजाराला सगळे बसलेले असताना त्यांच्या कोटाचं एक बटन सरकलं आणि त्याच्यामधून असे फुटाणे खाली पडले. आणि फुटाणे खाली पडल्यानंतर सगळेजण वेचायला लागले, आणि वेचायला लागल्यानंतर सगळ्यांना हसायला यायला लागलं, आणि सगळ्या पूर्णपणे की त्या दरबारामध्ये हशा पसरली. आणि मग आपल्याकडे बघून सगळेजण हसतायत म्हणल्यावर ते थोडेसे ओशाळले, आणि साईबाबा म्हणले खा खा, याचे सगळ्यांनी फुटाणे खाऊन टाका, याला एकटं खायची सवय, प्रत्येक गोष्ट हा एकटाच खातो. आणि ती गोष्ट तात्याबांच्या खूप जिवारी लागली की अरे सगळेजण हसले तेही जाऊ दे, ते सगळ्यांना वाटून घ्या म्हणून सांगितले तेही जाऊ दे, पण बाबा सगळ्यांच्या देखत मला असं बोलले की अरे खा खा, सगळ्यांनी याचे फुटाणे खा, हाला कायम एकट्याला खायची सवय, हा कुणाला देत नाही. आणि त्या ठिकाणी त्यांना खूप वाईट वाटलं, ते शरमले. आणि जसं त्या दरबारातली एक एक माणसं कमी झाली, बाबा आता एकटे आहेत, त्यावेळेला ते बाबांना विचारतात की बाबा तुम्ही मगाशी म्हणलात सगळे माझ्यावरती हसले, मला अजिबात वाईट नाही वाटलं, पण मला खरंच सांगावं मी कधीच एकटा खात नाही. अहो एवढीशी वस्तू असेल ना तरी मी ती सगळ्यांना वाटून खातो. आणि बाबा त्या ठिकाणी प्रचंड रागावले, आणि बाबा म्हणले मला अक्कल शिकवतोस का, आणि मी बोललेलं खोटं आहे ते म्हणतोस का, अरे तू खोटाच आहेस आणि मी जे बोललो ते खरं आहे. त्याच्या वेळेला तात्याबा विचारतात की बाबा सांगा कधी कुणाला टाकून मी खाल्लंय. त्याला बाबा म्हणतात अरे कायम तुझ्याकडे ज्या वेळेला काही खायला येतं तेव्हा कधी मला हाक मारतोस का, मी तर तुझ्या कायम बरोबर असतो ना, कधी मला म्हणतोस का की बाबा एक घास खाता का. किती सुंदर आणि किती छान तात्विक असा उपदेश आहे बघा, की आपण ज्या कोणी भगवान, जे कोणी देव आपण मानतो, जे कोणी संत आपण मानतो, जे कोणी कृपावंत आपल्यावरती मानतो, अनंत कोटी ब्रह्मांड नायक आपण त्यांना म्हणतो, पण कधी एक घास, पहिला घास घेताना किंवा समोर थाळी आल्यानंतर, समोर जेवणाचं ताट आल्यानंतर त्यांची आठवण काढतो का. सुदामाजींनी ही चूक केली. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी उदात्त हेतूने आणि उदात्त हृदयाने त्यांना माफ करण्याकरता पुन्हा एकदा संधी दिली, पण ती संधी त्यांनी सोडली. आणि आमच्या आयुष्यामध्ये ह्याच संधीचं आपण सोनं करायचं आहे. उज्जैन सोडून भगवान श्रीकृष्णांबरोबर पुन्हा 12 धामची यात्रा करत असताना, या प्रत्येक धाममध्ये जात असताना प्रत्येक संस्कार आपण लक्षात ठेवायचा आहे, आणि ही शिकवण लक्षात ठेवायची आहे, हा उपदेश लक्षात ठेवायचा आहे की यापुढे कुठलीही गोष्ट आपल्या हातामध्ये आल्यानंतर ती थोडी थोडी का होईना सगळ्यांच्या हातावर देऊन आपण खाऊया. किंबहुना ज्यावेळेला आपण एकटे असू त्यावेळेला आपण ज्यांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक मानतो, ज्यांना आपण गुरु मानतो, ज्यांना सद्गुरू मानतो, पण तुमचे स्वामी समर्थ आपले स्वामी समर्थ असतील, शंकर महाराज असतील, साईबाबा असतील, गोंदवलेकर महाराज असतील, गजानन महाराज असतील, जे कोणी असतील आपण त्यांना हाक मारूया, त्यांना आपल्यामधला एक घास अर्पण करूया, सांगूया या सुंदर भोजनाचा तुम्हीही लाभ घ्या आणि तुमच्याबरोबर मलाही घेऊ द्या. निश्चितपणे त्या अन्नाचा प्रसाद होईल आणि तो प्रसाद आपल्या आयुष्यामध्ये सात्विकता आणेल. आज ही शिकवण घेऊन आपण यात्रेला पुढे निघूया. आज इथेच थांबूया. ओम साईराम.